जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता, चरणी ठेवी तो माता, परिसावी विनंती, परिसावी विनंती माझ्या पंढरी प्राप्त स्थळी आपले सर्वांचे आत्मीय गुरुबंधू हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज यांच्याकडे आजचा बाळाच्या आगमनाचा दिवस म्हणजे वाढदिवस चिरंजीव वेदांतच्या कितवा वाढदिवस 11व्या वाढदिवसानिमित्त तुम्हा आपल्याला कीर्तन श्रवणाचा लाभ विठाला दुग्ध शर्करा योग म्हटला तर आजचं पर्व म्हणजे शिवबांची मात्र जन्म जयंती आणि बाळाची सुद्धा जन्म जयंती विठाल साधू महात्मे म्हणतात ज्या दिवशी साधू पुरुष जन्माला येतात त्या दिवशी जन्माला आलेलं बाळ सुद्धा साधुता धारण करते यात संदेह नाही विठ्ठल संत महात्मे म्हणतात भक्तीसाठी कुठलाही उपाय केला तरी तो सोपाच असतो कुठल्याही उपायाने कुठल्याही पर्यायाने साधू संतांनी हा आयोजन प्रयोजनाचा विषय तुमच्या आपल्यासाठी मांडला आणि ते म्हणतात की बाबांनो भक्तीसाठी कुठलंही पर्व लागत नाही पर्वणी लागत नाही ज्ञानोबराय सूत्र सांगतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती काळ आणि वेळ नाम उच्चारासाठी नाम घोषासाठी कीर्तनासाठी लागत नाहीत मग तुम्ही म्हणाल महाराज दोन पक्ष कोणते भाजप काँग्रेस का नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती ज्ञातेही तरतील आणि अज्ञात स्वरूपाने भक्ती करणारे सुद्धा तरतील म्हणजे ज्ञानी तरुण जातील आणि त्या ज्ञानाच्या नामाच्या ओघामध्ये अज्ञानी सुद्धा तरुण जातील असा हा नाम महिमा ज्या ज्या ठिकाणी घडेल त्या त्या ठिकाणी माझा परमात्मा आपली कृपा दृष्टीचा वर्षाव केल्या वाचून राहणार नाही आणि तो कृपा वर्षाव व्हावा म्हणून आजचं हे पर्व विठ्ठल साधू महात्मे म्हणतात की बाबांनो पर्व पर्वणी हे तुमच्या आपल्यासाठी अगदी सोप्या करून ठेवलेले आहेत कारण संत महात्मे तुम्हा आपल्याला मार्गस्थ करून जातात रस्ता दाखवतात सुलभ आणि सोपारे नाम विठोबाचे बरे या सुलभ सोपाऱ्या नाम विचाराशी सहमत करून देण्यासाठी साधू महात्म्यांनी या सगळ्या लीला केल्या या सगळ्या वाटचाली केल्या आणि या वाटचालीमध्ये तुम्हा आपल्याला बसवलं ऐन केन कोणत्याही का प्रकारे होईना विठ्ठल नामाचा विचार समजावा तो आचरणात आणता यावा अंमलात आणता यावा आणि अंमलात आणत आणत विठ्ठलमय होता यावं
एवढ्यासाठी हा उपक्रम. विठ्ठल सोपी गोष्ट सांगतो, लक्षात येईल. शाळेमध्ये एका डिव्हिजन मध्ये कमीत कमी 50 पोरं राहतात. किती? 50 लेकरांना शिक्षण देणारा शिक्षक सगळ्यांना एकाच प्रतीचं शिक्षण देतो का वेगळं वेगळं? एकाच प्रतीचं शिक्षण त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं. पण सगळेच त्या विद्यार्थ्यांमध्ये इंजिनियर होता का? नाही. सगळेच डॉक्टर होता का? सगळे वकील होता का? सगळे शेतकरी होता का? सगळे मेकॅनिकल करता का? नाही. या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश ज्याचा जसा असेल त्या पद्धतीने अजून सोपं करून सांगतो. तुमच्या गावात आंब्याची झाडं आहेत का? आहेत. एका आंब्याला किती बहर येतो? किती बहर? जसं झाड तसा बहर, नाही का? पण सगळे आंबे सागी येता का? नाही. सगळ्यांचा रस होतो का? सगळ्यांचं आठाणं होतं का? नाही. काय होतं? ज्याची जशी कुवत तो त्या पद्धतीने कधी गळून पडतो, कधी झटकला जातो, कधी परिपक्व होत नाही. त्याच्या अगोदर वावा झोड येतं आणि सगळे आंबे पाडून टाकतं. तत्व या ठिकाणी सुद्धा साधू महात्मे म्हणतात, भक्तीच्या महापुरी रिगताती कोट्यावरी, परी प्राप्तीच्या पैल तिरी विपायला रिगे. किती जण निघतात म्हणले? कोट्यावारी लोक भक्ती करण्यासाठी निघतात, पण भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या पैलतीराला पोहोचणारा मात्र विरळा महात्मा असतो. या ठिकाणी संत महात्म्यांनी सांगितलं की बाबा, अनादी काळापासूनच्या या कालचक्रामध्ये तुमची आपली गणती चालू आहे. एक दिवस जातो, दुसरा तयार, दुसरा जातो, तिसरा तयार. काळ कोणासाठी थांबलेला नाही, कोणासाठी वशिलाबाजी काळ करत नाही. आम्ही तुम्ही तोंडे देखी वाढसू, बाबा मिरच्या जास्ती टाक, 2 जास्ती टाकसू, पण काळ तसं करत नाही. काळ म्हणतो, हो माझ्या पात्रामध्ये, माझ्या तुलामध्ये आयुष्य संपलं की गणती या तुल्यामध्ये सारखी होती, कमी अधिक होत नाही. पण कर्माचा भाग, काळ म्हणतो ज्याचा कर्माचा भाग चांगला असेल, ज्याने उच्च कोटीची कर्म केलेली असतील, तो मात्र त्या पालड्यात बसत नाही, तर तो माझ्या परमात्म्याच्या पालड्यात बसतो. आता परमात्म्याच्या पालड्यात बसण्यासाठी पुण्य करावं लागेल का पाप? पुण्य. तुम्ही म्हणाल रोज जेव घालू लोकांना, पुण्य होईल. कोणी म्हणेल रोज सत्यनारायण घालू, पुण्य होईल. कोणी म्हणेल पानपोई लावून देऊ, पाणी वाटप करू, पुण्य होईल. पण पुण्य करिता पाप घडे आणि पाप करिता पुण्य जोडे. सोपी गोष्ट सांगतो. एक आजोबा म्हणले, आपल्याकडनं जास्त पुण्य काही होत, कमीत कमी पुण्य करण्याचा प्रयत्न करू म्हणले. कमीत कमी, जास्त होत नाही पण कमीत कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एक नारळ घेतलं, त्या नारळाला तीन असे होल असतात. त्या होल मधून त्या आजोबांनी साखर भरली आणि साखर भरून ते नारळ पिंपळाच्या झाडाजवळ नेऊन सोडलं आणि दाटून दिलं. पिंपळाच्या शेजारी दाटून दिलं. आता बाबांनी पुण्य करण्यासाठी नारळात साखर टाकून रोवलं का पाप करण्यासाठी? काय करण्यासाठी? पुण्य. पण एक आजीबाई आल्या. आजीबाई म्हणले, मलाही पुण्य कमवायचंय. आणि पुण्य कमवण्यासाठी आजीबाईंनी 4 राऊंड मारले. 4 राऊंड मारत नाही आजीबाई तोपर्यंत त्या नारळामध्ये किती मुंग्या आल्या असतील याची मोजमापणी नाही. किती आल्या? मोजमाप. असंख्य मुंग्या त्या साखरेच्या वासाने मात्र त्या नारळात आल्या आणि आजीबाईंना मात्र त्या
पिंपळाची पूजा करण्याचं पुण्य मिळावं. आजीबाईने 4 प्रदक्षिणा घातल्या आणि हातातलं तांब्यातलं पाणी पिंपळाला वाहायला सुरुवात केली. योगायोग असा झाला, ते पिंपळाला वाहिलेलं पाणी सरळ कुठे गेलं? आता आजीने पुण्य केलं का बाबाने पुण्य केलं? कोणी के? नारळातल्या मुंग्या मेल्या का राहिल्या? आजीबाईचं पुण्य का बाबाचं पुण्य? पुण्य करता पाप घडे आणि पाप करिता पुण्य जोडे. कदाचित अर्जुनाने किती अक्षय्याने सैन्य मारलं? 80 अक्षय्याने सैन्य मारलं. पाप झालं का पुण्य? पण भगवंत म्हणतात हे पाप नाही. अधर्मींना मारणं जरी पापात्मक वाटत असलं तरी ते पुण्य आहे, पण निरपराध लोकांना मारणं म्हणजे पाप नसून पुण्य नसून ते पाप आहे. विठ्ठल विठ्ठल आमच्या तुमच्याकडे कर्माची मोजमाप करायला भरपूर टाइम आहे, पण त्याच्या मागचा पुण्य पापाचा विचार आम्हाला कळत नाही आणि कळू शकत नाही. जर का तो सगळ्यांना कळाला असता तर सगळ्यांनी पुण्यच केलं असतं. कोणी परत भूतलावावर मनुष्य म्हणून जन्माला आलं नसतं. कारण साधू महात्मे म्हणतात पाप पुण्य समासमी तेव्हाच लाभे कर्मभूमी. ज्या वेळेला तुमचं आपलं पाप आणि पुण्य समान होतं त्या वेळेला तुम्ही आपण कर्मभूमीवर येतो आणि कर्मभूमीवर आल्यानंतर पुण्य नावाची वस्तू विसरून पाप नावाच्या वस्तूशी आपलं नातं जोडतो. विठ्ठल पण ते नातं तोडण्यासाठी, पापाचं आणि आपलं नातं तोडण्यासाठी साधू महात्मे येतात. तुम्हा आपल्याला उठवतात, जागवतात, शिकवतात, परत परत रीती सांगतात की बाबांनो जन्माला आलात ना तर एकच काम करायचंय, ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला 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 पंढरपूर मावेला हरी ओम विठ्ठला पंढरपूर मावेला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल नामाच्या प्रतापासाठी तुम्ही आपण इथपर्यंत आलो, पण विठ्ठल नामाचा विचार समजला नाही, समजून घेतला. ज्यांनी समजून घेतला, ज्यांनी विठ्ठल नामाचा घोक लावून घेतला ते या जगतामध्ये पुण्य करतात, पाप त्यांच्याकडून होत नाही. पण ज्यांनी विठ्ठल नामाचा विचार घेतला नसेल, समजला नसेल, त्यांच्याकडून पाप झाल्या वाचून राहणार नाही. कारण भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, त्रिजगतातली जेवढी म्हणून पापे आहेत त्या पापांना भस्मीभूत करण्याचं सामर्थ्य माझ्या परमात्म्यांच्या नामामध्ये आहे. जडती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर, न करावा विचार न लगे चिंता कौनाशी. कोणाची चिंता करायची गरज पडत नाही, एवढी पावर माझ्या परमात्म्यांच्या नामात आहे. परमात्म्याच्या नामाचा जर विचार म्हटला तर साधू महात्मे आवर्जून सांगतात काय नो हे केले, काय नो हे केले, काय नो हे केले, एका
प्रताप आहे, तर संत महात्म्यांनी पुरावे देऊन ठेवले. ते म्हणतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. परमात्म्यांच्या चिंतनामध्ये एवढी ताकद आहे, सगळं सगळं संपून टाकतं, काही शिल्लक उरू देत नाही. तुम्ही म्हणाल महाराज काही शिल्लकच उरत नाही, मग कसाल संसार करा ना. संत महात्मे म्हणतात, आम्ही संसार थाटला, आम्ही या लोकराहाटीने वागलो, पण परमात्म्याला विसरून राहिलो नाही. आणि जे जे विसरून राहिलेत त्यांच्या उरावर मात्र पापाचा डोंगर आला. पण ज्यांनी आठव ठेवला, सदोदित नामाचा विचार केला, सदा नाम घोष करू हरी कथा, या विचाराशी जे सहमत राहिलेत त्यांच्या अंतकरणामध्ये माझ्या व्यापक परमात्म्याची जी छबी आहे ती जशीच्या तशी राहिली. आणि त्या छबीसाठी ज्यांनी जीवन जगले, आमचा तुमचा विचार सोडा, आम्ही कशासाठी जीवन जगतो हे आम्हाला माहिती नाही. सकाळी काय करणं यानं काही आयोजन नाही. आणि निघी घेत डायरी लईस चालेल, चालणार नाही. तुम्ही आपण सामान्य व्यवहार करत असताना आयोजन प्रयोजन करतो. आज पंगत दिली, आयोजनात्मक होती का डायरेक्ट हिदीने पंगत? आयोजन होतं. मग तसं आमच्या जीवनातलं भक्तीबद्दलचं आयोजन असावं का अंदाजित चालावं? अंदाजित चालून भक्ती घडणार नाही. तुम्हा आपल्याला प्रत्येक जीवाला माझ्या परमात्म्यांनी दया करून आयुष्य दिलेलं आहे, प्रत्येकाला सारखं दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल कुत्रानं, मांजरानं, गाढवनं तेच नाही इथलं, नाही नाही नाही, सगळ्यांचं माप आहे. आणि त्या मापामध्ये सर्वात जास्त जर मोठं माप असेल तर ते म्हणजे मानवाचं आहे. मानवाकडे आयुष्य तर दिलंच, पण अजून एक्स्ट्रा जीवन जगण्याची वृत्ती सुद्धा तयार करून दिली. मृत्यूवर मात्र मात करण्याची रीत शिकवली गेली. प्रत्येक श्वासाला जर का तुम्ही माझ्या परमात्म्याचं चिंतन केलं तर असा कुठलाही मात्र मार्ग नाही, तो मार्ग तुमच्या दारी येईल आणि तुम्हाला हाणून पाडून नेईल. हे जरी नाही ऐका तर दुसरा येईल, हे जरी नाही ऐका तर दुसरा येईल, हरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐका साधू संतांनी आपल्याला कितीतरी वर्षापूर्वी जाणीव करून दिली आणि सांगितलं की हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल. मग दुसरा कुठला येईल काही गॅरंटी